नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जात असताना आपण जर क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस ठेवली तर ते खूप सोपं जातं. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण खूप अभ्यास करत असतो पण प्रश्न कधीच सोडवलेले नसतात. तर हीच गोष्ट लक्षात घेऊन मी चॅनलवरती प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवत असते. चॅनलवर प्रश्न आहेत ते तुम्ही बघताच आहात. याच्याशिवाय तुमच्या प्रॅक्टिससाठी चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. आजचा प्रश्न आहे पहा, पाण्याचा गोठणांक व उत्कलनांक अनुक्रमे डॅश व डॅश आहे. आणि पर्यायात आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या केल्विन मध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला गोठणांक आणि उत्कलनांक डिग्री सेल्सिअस मध्ये माहिती असतो आणि इथे कसं दिलंय, केल्विन मध्ये दिलंय. ठीक आहे, तर बघूया मग काय करता येईल. गोठणांक म्हणजे काय? ज्या तापमानावर पाणी गोठायला सुरुवात होते त्या तापमानाला पाण्याचा गोठण बिंदू किंवा गोठणांक म्हणतात. काय येतो? 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर. आता याला केल्विन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. केल्विन बरोबर सेल्सिअस अधिक 273.15. बस एवढी व्हॅल्यू त्यात ऍड करायची. म्हणजे आपल्याला इथे काय उत्तर काय मिळणार आहे? केल्विन मध्ये 273.15. 0 आहे ना, कारण 0 सेल्सिअस. असं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवाल, पाण्याचा विलयन बिंदू आणि गोठण बिंदू एकच आहे. दुसरं, उत्कलनांक जेव्हा लक्षात घेतोय तेव्हा शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100 अंश सेल्सिअसला होते. याला पाण्याचा उत्कलनांक म्हणतात. पुन्हा तोच फॉर्म्युला, तेच सूत्र वापरून आपण सोडवू शकतो. केल्विन बरोबर सेल्सिअस अधिक 273.15. इथे सेल्सिअस आहे 100, त्याच्यामुळे याचं उत्तर काय येईल? 373.15. येते लक्षात? हा फॉर्म्युला आहे, सूत्र लक्षात ठेवाल हा, म्हणजे सोपं जाईल. आणि याच तापमानाला वाफेचं पाणी पण होतं, त्यामुळे संघनन पण याच तापमानाला होतं. म्हणजे आपण जी उत्तरं काढली आहेत ती पर्याय सी मध्ये दिलेली आहेत. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय सी. ठीक आहे, चला आता मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच प्रश्न सोडवून दाखवणारे व्हिडिओ घेऊन येते आहे. तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. असाच रिस्पॉन्स देत राहा. तुमच्या अजूनही मित्रमैत्रिणींना सांगा माझ्या चॅनलबद्दल आणि सगळेजण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.